बरं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून अशी कुठली अखंडित परंपरा आहे जी अजूनही सुरू आहे छत्रपती घराण्यामध्ये दिवाळी निमित्ताने खास? लक्ष्मीपूजन सुद्धा एक लक्ष्मीपूजनाचा एक समारंभ नेहमी संध्याकाळच्या वेळेस असतोच आहे. आणखीन तो पद्धतशीर आपले जुन्या वाड्यातनं पुरोहित येऊन वगैरे सगळे तयार करून आणि पूजा होती आहे आणि आपल्यापैकी कोणीतरी एक पूजेला बसतोय. मग तशीच पारंपरिक वेशभूषा व जशी दसऱ्याला असते तशी आत्ता असते की आत्ता अगदी घरगुती पद्धतीने असतं? आता अलीकडं तर घरगुती पद्धतीनेच असते आहे. आपले एक पारंपरिक एक वेगळा कुर्ता असतो जास्तीत जास्त, आणखीन पैजामा वगैरे म्हणजे नेहमीच असं स्पेशल वेशभूषा वगैरे काही नसते. दिवाळी म्हटलं की खरं तर उत्सुकता अशी असते की सगळे कुटुंबातले सदस्य एकत्र येतात. छत्रपती कुटुंबामध्ये कशा पद्धतीचं आहे, सगळे एकत्र येत आहेत का, किंवा आणखीन नातवंड तुमची आहेत तुमचा रॅपो नेमका कसा आहे त्याबद्दल पण सांगा. हे दिवाळीत सगळे जर बाहेर गावी कोण असले तर ते बरोबर दिवाळीच्या दरम्यान सगळे येतातच. पण आता जशी आमची नात ती आता न्यूयॉर्कला आहे, ती काही येऊ शकली नाही यावर्षी. बरं. नातवंडांचा आणि तुमचा रॅपो खूप छान आहे, सगळ्यांना माहिती आहे. हट्ट करतात का तुमच्याकडे आजोबा म्हणून विशेष? बरोबर आहे. आता माझे नातवंड सुद्धा लहान नाही आहे. ते सगळे जो लहानात लहान आहे तो सुद्धा जो 20 वर्षाचा आता झालेला आहे. तर नातवंड लहान असताना निश्चित करायचे हट्ट वगैरे थोडंसं काहीतरी, पण आता तो काय तसा प्रसंग फारसा येत नाही.